स्नोई कोण आहे? ये ओल्ड मॅकडॉनल्ड हॅड अ फार्म. काय स्नोई आहे? झाडू. काय बेटा? स्नो. विठाल 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 जय हरे विठाल विठाल. Roses, pocket full of posies. Hasha, husha, all fall down. अगं तू पण डाव कर ना. ए बस बस आता. चला आता आरती करायची आहे बेबी. जय देव श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. चलो गुड मॉर्निंग. आणि आज कुठे जाणार आहे आई? कुठं? आईचं ऍक्च्युली ना खूप फेवरेट हॉटेल आहे जिकडं थाळी भेटते आणि आईला तसं आवडतं. म्हणजे ते ऑर्डर करा मग त्याच्यात खूप कन्फ्युजन होतं. तर आईचं एक असं फेवरेट जागा आहे. ती थाळी आईला खूप आवडते. तर आई आल्यापासून सांगते आपण तिकडे जाऊ म्हटलं. तर आज वीकेंड आहे, टाइम पण आहे, तर आपण जाऊ तिकडं आता. ठीक आहे. तर आई बघा, आई एकदम मस्त रेडी होऊन गेली आहे. फुल ऑन, व्हेरी नाईस. आई कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही आता निघतोय. आई रेडी आहे, सासू रेडी आहे, पण सून कुठं आहे? सून इथं आहे. सून साहेबा सून प्यार की धून. इकडं आता मॅडम रेडी होत आहे. मॅडम चलो पटपट निघायचं आपल्याला. सो गेट रेडी. मला पटपट माझा क्विक मेकअप करू दे. आणि एंड मध्ये मी टिश्यू पेपर चॅलेंजही घेणार आहे. तर मी मॉइश्चराईज नव्हतं केलेलं, तर मी फाउंडेशन घेतलं तर आहेच, पण मला स्नोईचं हे बॉडी लोशन ना खूप 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 आवडलेलं आहे. सो थोडंसं मिक्स करते मी माझ्या फाउंडेशन मध्ये, कारण की मी जस्ट आंघोळ करून पण निघाली आणि मी काहीच अप्लाय नाही केलंय फेसवर. And the last and the most important thing, that is the NY Base setting spray, matte finish setting spray to be very precise. कधी पण तुमचा मेकअपच्या आधी किंवा नंतर तुम्ही हा स्प्रे कधीही वापरू शकता, दोन्ही वेळेसही वापरू शकता, पण मी मोस्टली प्रिफर करते आफ्टर मेकअप लावायसाठी. सो मी क्विकली स्प्रे करून घेते फेसवर. ऑब्व्हियसली 1 to 2 पंप्स मी लावणार आहे. स्प्रे केल्यावर तो थोडा त्याला 5-6 सेकंड द्या, तो लगेच तुमच्या फेसवर ड्राय होऊन जाणार. मेन म्हणजे ना याची खासियत अशी आहे की इट कीप्स माय मेकअप इंटॅक्ट. आफ्टर दॅट इट इज अ स्वेट प्रूफ थिंग. तर वेदर तर सगळ्यांना माहिती आहे, बाहेर कुठेही जा घाम येतोच, पण यामुळे ना मेकअप असा स्वेटी लुक जो आहे किंवा तो घामामुळे मेकअप असा उतरून वगैरे जातो, ते सगळं याच्यामुळे अवॉइड होऊन जातं. अँड लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इट कीप्स माय फेस हायड्रेटेड. हे बिलकुल ड्राय नाही करत माझ्या फेसला. सो आय जस्ट क्विकली स्प्रे इट अँड लेट इट ड्राय फॉर फ्यू सेकंड्स. आणि इट स्मेल्स डिवाइन. याचा सुगंध फार छान आहे. लेट मी जस्ट क्विकली ड्राय इट आणि देन आय एम गोइंग टू टेक द टिश्यू पेपर चॅलेंज. ओके, सो माझं सेटिंग स्प्रे पूर्णपैकी ड्राय होऊन गेला आहे. नाव आय एम गोइंग टू टेक द टिश्यू पेपर चॅलेंज. मी हे माझ्या फेसवर पूर्ण फेसवर डॅप करणार आहे अँड आय विल शो यू की हा किती चांगला आहे सेटिंग स्प्रे. म्हटलं चेक करून घेते एकदा. बट हिअर इज द रिझल्ट. दी NY Base सेटिंग स्प्रे इज अमेझिंग. माझा मेकअप बिलकुल ट्रान्सफर झालेला नाही ऑन दिस टिश्यू पेपर. जर तुम्हालाही हे अमेझिंग प्रोडक्ट बाय करायचे असेल तर प्रोडक्ट हा टॅग केलेला आहे या व्हिडिओमध्ये अँड लिंक्स आर ऑल्सो गिव्हन इन द डिस्क्रिप्शन अँड इन द पिन कॉमेंट. तो आता मी पटकन निघूया, मी माझे केस करते अँड देन वी विल एन्जॉय आवर ब्रंच. हा ब्रंच. ऍक्च्युली ब्रेकफास्ट पण केला नाहीये. वाजलेत 12:15 आणि सगळ्यात जास्त इकडं काय ग चिव आजीने नाश्ता पण केला नाहीये. आजी चलो पटापट चलो गाईस. ऑल सेट. मी तर रेडीच आहे. तिकडे गेल्यावर की आम्हाला थोडं आमचं जे आहे खाणं पिणं ते थोडं कंट्रोल करावं लागणार आहे. आधी सारखं खूप दाबून खाता येणार नाही. ऑब्व्हियस रिझन्स यू नो काय आहे. आणि जसं प्यूरने आय थिंक मागच्या एका ब्लॉग मध्ये शेअर केलं होतं तिचं की तिने एक ड्रेस जो ती खूप आधी घालायची आणि मग तो व्हायचा नाही तर ते सोडून दिला. तसंच हे माझं एक शर्ट आहे व्हाईट, मला खूप आवडतं आणि मध्ये माझं इतकं वेट घेऊन गेलं होतं तर हे ना असं खूप इकडं खूप टाईट व्हायचं आणि असं खूप बल्की दिसायचो मी. तर मी हे घालणं सोडून दिलं होतं. आता ऑलमोस्ट एक 6 महिने वर्षभरानंतर घातलं ते आणि इट्स फिटिंग अमेझिंग. म्हणजे एकदम व्यवस्थित आधीसारखं फिट होतोय. तर फक्त मुलींनाच नाही मुलांना पण खूप चांगलं वाटतं जेव्हा असं काही होतं. सो दॅट वॉज द स्टोरी. ते फक्त मला शेअर करायचं होतं.
ओके सो हे आहे आजचा मेनू आणि हे सुरू करायच्या आधी प्रेरणा वी आर रिअली सॉरी. प्रेरणा इज ऑर डायटिशियन. ते बघते आमचं लॉग वी नो दॅट. सो रिअली सॉरी. आज चीट डे करतोय आणि खूप भयंकर चीट डे करतोय. सो सॉरी फॉर दॅट. ठीक आहे पहिले सांगून दिलं. आणि हे आपण कंपन्सेट करू. तेवढी एक्सरसाइज पण आज डबल करणार आहे. सो डोंट वरी. बाकी स्वीट मी जास्त खाणार नाही. आता आपण आईला विचारू. हां आईचं एकदम फेवरेट आहे. खूप भारी ना. आईला खूप आवडतं इथं. एकदम मस्त मन खुश होऊन जातं आईचं. चलो नाव आक्रमण. तिकडे ते चालू करून गेलं. एन्जॉय. ओके फायनली लंच होऊन गेलाय. आणि स्ट्रेंज थिंग की आता मला आमच्या पोटाला कदाचित ते कमी प्रपोर्शनची सवय होऊन गेली आहे. तर असं खूप काही खाल्लं नाही. सो हा दॅट वॉज द थिंग. आईला कसं वाटलं पण आईने मस्त पोट भरलं. मस्त जेवण झालं. पिऊ एकदम बढ़िया हो गया काम. चलो बढ़िया हो गया. अभी गाडी चालू करते आणि जाऊ घरी. संध्याकाळचा आता काहीतरी प्लॅन बघू. आता प्लॅन झाला तर झाला. नाही मग घरीच. सगळं लंच बिंच करून आलो 6:15 आणि इकडे बघा. चल मेरे घोडे टिबडिक टिबडिक. चल मेरे घोडे. चलो मेरे घोडे. चलो घोडे. सोडून द्या बस येते. नाही अरे स्ट्रॉंग येते. स्ट्रॉंग नाही बाबा. तिचे पप्पा स्ट्रॉंग नाहीये. नो चल मेरे डोंकी. नहीं घोड़े घोड़े सॉरी डोंकी नहीं बेटा. आपके पति को समझा दो फालतू में झगड़ा हो जाएगा घर में. मला काम आहे बाहेर. ते काम उरकून येऊ. लपून जा. एक टोयला सोना. आता जस्ट घरी पोहोचलोय. मस्त 20 किलोमीटर राईड झाली एकदम टोटल. आणि खूप छान वाटतं मला. इतकं भारी वाटतं ना की काय सांग. मी आता इंस्टाग्रामला ना रोज जे कोणी मला फॉलो करतात आपलं ब्रॉडकास्ट चॅनल पण आणि स्टोरीला पण प्रत्येकाला सगळ्यांना काही चॅलेंज देणार आहे हेल्थ रिलेटेड. तर तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या @प्रकाश माझ. आमची नवी झाडू आली. हा झाडू मारा. नोई मावशी. नाईस व्हेरी गुड. हा स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने. हा व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. हा आता झाडू मारा. कायच नाहीये झाडू. काय बेटा काय बेबी नो काय आहे झाडू. तू झाडू मारते. मार झाडू मारा. झाडू मारू द्या बेबी. स्नोई काय मारते तू. काय मारते तू. ती पण आजी आणि मम्मा सारखी आहे. तिला असं स्वच्छ पाहिजे. हा हळू बेटा. बस झाला झाडू झाला बेटा. बस आता ठेवून द्या. झाडू ठेवून द्या. बस बेबी बस. उद्यापासून ताईला नाही सांगून देतो मी. इकडे सासू सुनेची जोडी. आणि या सासू सुनेच्या जोडीचा एक एक्सक्लुझिव्ह तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देऊन देतो. पुढचा जो पॉडकास्ट असणार आहे त्याच्यात हीच जोडी तुम्हाला दिसणार आहे काहीतरी नवीन. तर काय टॉपिक असेल गेस करा कमेंट मध्ये. नक्की हिंट देतोय मी. हिंट पुढच्या पॉडकास्टची. या व्हिडिओ नंतर येईल तो पॉडकास्ट. जरा गेस करा बरं काय टॉपिक असू शकतो पुढचा पॉडकास्ट. तर नवीन गोष्ट माहिती पडली मला आता. Old MacDonald had a farm. On that farm he had a cow. काऊ तो माझा काऊ करते ना. स्नोईची आईस कुठे आहेत. स्नोई कोण आहे. नोज कुठे आहे तुझं स्नोई. आणि इयर्स. आणि टमी. टंग कुठे आहे टंग. आणि स्नोईचा हार्ट कुठे. हार्ट ते हँड आहे. हार्ट. हा तिथेच आहे बरोबर. हार्ट. टमी. लेग्स कुठे आहे. लेग्स खाली मला बापले. अच्छू करता कसा सोय हग अरे बापरे. अच्छू. बस बेटा बस. सगळं टॅलेंट दाखवून दिलं. ती इतकी कशी हुशार आहे. 14 महिन्याची आहे ती. इतकं फॉलो करते ना. सगळं समजतं तिला. सुनो आता. अच्छा. सोय से A B 1 एक पाऊल पुढे. नेक्स्ट स्टेप 1 स्टेप अहेड आहे आमचा सगळं कार्यक्रम. खूप म्हणजे मला कधी आश्चर्य वाटतं. हे ना मी असं खूप तिला बसून शिकवलेल्या गोष्टी नाही आहेत का मामा.
रात्रीचे 8:15 वाजून गेले. सो जेवण वगैरे ऑल डन आहे, ऑल सेट आहे. ती झुजूर खूप मस्ती करते आणि स्नोई खूप नॉट हुशार पण भरपूर आहे, नो डाऊट. बेकार हुशार आहे ती, बेकार. म्हणजे मला असं वाटतं ना तिच्या एजच्या हिशोबाने शी इज लर्निंग व्हेरी फास्ट, रिअली क्विक. ते जे काही शब्द बोलतो ना खूप स्पष्ट बोलतो ना. आता ती तर सुसू पॉटी केली ना तर ते पण म्हणते की सुसू केली, पॉटी केली. तर शी नोज ऑल दोज थिंग्स. म्हणजे तर मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं की यार इतक्या छोट्या एज मध्ये. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही काही शिकवलं का, काही कोर्स केला का, तर आम्ही तसं काहीच केलं नाहीये. फक्त आम्ही तिच्याशी ना खूप कम्युनिकेट करतोय. एखादा तुम्ही जसं एखादा अडल्ट सोबत जसं कम्युनिकेट करतात आपण, जसं मी आणि दीपक बोलतो तसं आम्ही तिच्याशी बोलतो आणि खूप बोलतच राहतो. तर ते बोलता बोलता मी ती त्याच्यातनं शिकते. तिला आम्ही जे काही गोष्टी दाखवतो, ते जी पण असेल वस्तू जी तिला देतो ते आम्ही तिला सांगतो की ही वस्तू आहे. ऍपल जर खायला दिला तर स्नोई दिस इज ऍपल, दिस इज बनाना, असं आपण ते बोलतोय. म्हणजे परत बोलून कॉन्शियस माइंड म्हणजे तिला ते राहतं लक्षात. आणि तिची मेमरी पण कदाचित खूप स्ट्रॉंग आहे. सो आणि हा आमचं आहे ना ऍक्च्युली आता पुढचे 2 वीकेंड खूप बिझी आणि खूप अमेझिंग असणार आहे. खूप काही प्लॅन्स आहेत. सो स्टे ट्यून. ते मी आता रिव्हील नाही करत, खूप आय थिंक खूप लवकर होऊन जाईल. बट यू गेस इट की काय असेल आणि तुम्हाला मजा पण येईल. सो स्टे ट्यून त्याच्यासाठी. आणि आजचा व्लॉग आपण इथंच संपूया. आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या. आणि पॉडकास्ट येणार आहे जसं मी सांगितलं. तर गेस करा टॉपिक. आई आणि पिऊ दोघे असतील. काय टॉपिक असेल मला कमेंट करून नक्की सांगा. गेस द टॉपिक जर बरोबर असेल तर. चलो बाय बाय. स्नो बाय बाय. बाय बाय गाईस. थँक्यू सो मच.